यानंतर एक महत्त्वाची अपडेट। मुंबईच्या वांद्र्यामधील प्रसिद्ध रंगशारदा हॉटेलवर ईडीनं मोठी कारवाई केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं 332 कोटींच्या 2 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत। म्हाडाकडून सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात मिळालेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचा आरोप या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे। मुंबईतील प्रसिद्ध असं रंगशारदा हॉटेलवरती ईडीने कारवाई केली आहे। हे हॉटेल हे वांद्रे या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो माझ्या समोर सध्या रंगशारदा हे हॉटेल आहे। अत्यंत प्रसिद्ध असं हे हॉटेल आहे, पण या ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे। यामागचं कारण जे आहे ते म्हणजे ही जमीन ही म्हाडाकडून या ठिकाणी देण्यात आली होती। ती फक्त आणि फक्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देण्यात आली होती, पण या ठिकाणी संपूर्णपणे हॉटेल व्यवसाय चालू आहे। मग रूम सर्व्हिस असेल, त्याचसोबत दारूचं परवाना देखील या हॉटेलमध्ये आहे, त्यामुळे इकडे लिकर सर्व्हिस देखील चालू आहे असं सांगण्यात येतंय। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय, त्यामुळे कुठेतरी ईडीने कारवाई केली आहे। ईडीने जी डॉक्युमेंट्स आहेत ही संपूर्णपणे ताब्यात घेतली आहे आणि सध्या हे ईडीने जप्त केलं आहे। सध्या हॉटेल हे चालू आहे, पण ईडीकडून ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। आणि ईडीने जो संशय व्यक्त केला आहे तो म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय त्यांना आहे। यामध्ये काही व्यक्तींची चौकशी देखील चालू आहे आणि एकंदरीत पाहिलं तर हे हॉटेल हे असं प्रसिद्ध असं वांद्रे काय मुंबईमधलंच प्रसिद्ध असं हॉटेल हे म्हणावं लागेल। कॅमेरामन कृष्णा कापरेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।